नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणातील उपवासाचे बटाटा आणि साबुदाणाचे पापड पाहणार आहे। हे पापड बनवण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो आणि झटपट हे पापड बनतात। विशेष म्हणजे हे पापड आपण न लाटता बनवणार आहे आणि तेही कोणाचीही मदत न घेता हे पापड आपण एकटेच सुद्धा बनवू शकतो। अगदी नवीन जे शिकणारे आहेत त्यांना सुद्धा हे पापड सहज जमतील आणि पहिल्याच प्रयत्नात देखील तुमचे हे पापड व्यवस्थित येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मी एका भांड्यामध्ये ग्लासच्या मापाने साबुदाणा घेणार आहे। मी एका ग्लासच्या मापाने 2.5 ग्लास साबुदाणा इथे घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर अर्धा किलो हा साबुदाणा आहे। इथे मी थोडासा लहान ग्लास घेतला होता, मोठ्या ग्लासने बरोबर तुमचे 2 ग्लास इतका साबुदाणा अर्धा किलोमध्ये बसतो। आता हा साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 ग्लास पाणी घालून हा साबुदाणा व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे मी साबुदाणा व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे। तो आता साईडला ठेवूया। त्यानंतर एका पातेल्यामध्ये ज्या ग्लासने आपण साबुदाणा घेतला होता त्याच ग्लासने मी इथे दुप्पट पाणी घेतलेलं आहे। म्हणजे ज्या ग्लासने साबुदाणा घेतला होता त्या ग्लासने 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तुम्ही साबुदाणा घेत असताना एखाद्या ग्लासच्या किंवा वाटीच्या मापानेच घ्या, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर येतो। जितके वाटीने किंवा ग्लासने साबुदाणा घेतला आहे तितक्याच दुपटीने आपण पाणी घ्यायचं आहे। आता ते पाणी मी गॅसवरती ठेवून त्याला उकळी काढून घेतलेली आहे। हे पाणी उकळलं की आपण साईडला ठेवून घेऊया। आता या पाण्यामध्ये जो आपण स्वच्छ धुवून घेतलेला साबुदाणा होता तो याच्यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी सर्व साबुदाणा या उकळलेल्या पाण्यामध्ये घातलेला आहे। आता तो व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण झाकून ठेवायचा आहे। आता हा साबुदाणा साधारण 7 ते 8 तास या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। तुम्ही रात्री देखील हा साबुदाणा भिजत ठेवू शकता। मी ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। आता हे रात्रभर मी झाकण झाकून ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यावरती झाकण काढून बघायचं, साबुदाणा अगदी आपला व्यवस्थित असा भिजलेला आहे। हे बघा, आपला पूर्ण साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे आणि संपूर्ण पाणी याच्यामध्ये शोषलं गेलेलं आहे। आता हा साबुदाणा आपण सुरुवातीला थोडासा मोकळा करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व साबुदाणा सुरुवातीला मोकळा करून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण उकडलेल्या बटाट्यांचा देखील वापर करणार आहे। त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता वजनी प्रमाणात म्हणाल तर 750 ग्रॅम ही बटाटे आहेत। आता ही बटाटे आपण सुरुवातीला हातानेच थोडेसे मॅश करून घेणार आहे। हा बटाटा व्यवस्थित शिजल्यामुळे आपला बटाटा सहज मॅश होतो। आता बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करत असताना बटाटा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, आतून अजिबात कच्चा ठेवायचा नाही। आता इथे मी सर्व बटाटे अशा पद्धतीने हातानेच थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो सुरुवातीला साबुदाणा मोकळा करून घेतला होता तो साबुदाणा याच्यामध्ये घालायचा आहे। आता 2 ते 3 पळी साधारण साबुदाणा मी याच्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्येच थोडासा बटाटा देखील उकडलेला घालायचा आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं
गरम पाणी घालून हा बटाटा आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं मी इथं मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीनं अगदी स्मूथ अशी आपली पेस्ट इथं तयार झालेली आहे। कुठेही साबुदाणा किंवा बटाटा याच्यामध्ये राहिलेला नाही, अगदी बारीक अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। याच पद्धतीनं मी त्या बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून त्याच्यामध्ये गरम पाणी घालून अशी पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घातलेल्या आहेत। त्या सुरुवातीला थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या। आता हे मिश्रण मला आणखी घट्ट वाटतंय म्हणून याच्यामध्ये आणखी मी पाण्याचा वापर करणार आहे। तर आता याच्यामध्ये देखील पाण्याचा वापर करत असताना मी गरम पाणीच घेतलेलं आहे। आता इथे मी 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता या पाण्यामध्ये विरघळवून आपण मिठाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही वरून जर असंच मीठ घातलं तर व्यवस्थित मिक्स होणार नाही, म्हणून मी याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स पाणी करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं आपलं पाणी मिक्स करून झालेलं आहे आणि साबुदाणा आणि बटाट्याचं हे मिश्रण आपलं पापड करण्यासाठी तयार झालेलं आहे। हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही। तर आता मी एका प्लास्टिकच्या कागदावरती याचे पापड घालून घेणार आहे। आता इथे मी प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे। आता त्याच्यावरती पळीने आपण पळी पापड ज्या पद्धतीने घालतो त्याच पद्धतीने असे पापड घालून घ्यायचे आहेत। आता एक पळी मिश्रण मी असं कागदावर घेतलेलं आहे आणि त्याचा पळीनेच वरून फिरवून असा पापड तयार केलेला आहे। हे पापड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने जर पापड तुम्ही बनवले तर अगदी कमी वेळात होतात आणि कोणाची मदतही घ्यावी लागत नाही। अगदी तुम्ही एकटे देखील हे पापड करू शकता। आता याच पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेणार आहे। आता हे पापड बनवत असताना आपण जास्त जाडही ठेवायचे नाहीत आणि जास्त पातळही पसरायचे नाहीत। जास्त जाड ठेवले तर लवकर वाळणार नाहीत आणि जास्त पातळ केले तर वाळल्यानंतर आपले हे पापड खूपच पातळ होतील। तर अशा प्रकारे मी इथे थोडेसे पहिल्यांदा पापड घालून घेतलेले आहेत। त्यानंतर याच पद्धतीने मी इथे सर्व पापड त्या मिश्रणाचे तयार करून घेतलेले आहेत। तर इथे माझे अशा प्रकारे सर्व पापड बनवून तयार झालेले आहेत। इथे कागदावर आणि साईडलाच मी बेडशीटवरती परत कागद हातरून त्याच्यावरती देखील पापड घातलेले आहेत। त्या सर्व मिश्रणाचे माझे इतके पापड तयार झालेले आहेत। आता इतके पापड बनवण्यासाठी मला साधारण 35 ते 40 मिनिटे लागली। तर सुरुवातीला हे पापड मी 1 दिवस घरामध्ये सुकवून घेतले आहेत। आता तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये देखील हे पापड घालू शकता। उन्हामध्ये घातले तर साधारण 2 दिवस खडखडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत। मी इथे 1 दिवस घरामध्ये आणि 2 दिवस उन्हामध्ये असे हे पापड वाळवून घेतलेले आहेत। हे पाहू शकता इथे माझे पूर्ण पापड वाळवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही असे आपले पापड तयार झालेले आहेत। तुम्ही जर या पद्धतीने उपवासाचे पापड बनवला तर अगदी चवीला देखील छान होतात आणि झटपट बनतात।
आता हे पापड तेलात तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट हे पापड फुलतात। तर त्यासाठी आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला पापड तळून दाखवते। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण पापड तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट चौपट हा आपला पापड फुलून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही साबुदाणा आणि बटाटे पापडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि इथून पुढे वाळवणाच्या देखील रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे आपले अगदी पांढरे शुभ्र आणि एकदम कुरकुरीत असे पापड तळून तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे आपले भरपूर असे फुललेले हे पापड तयार झालेले आहेत। तुम्हाला हे पापड तोडून देखील दाखवते, अगदी कुरकुरीत असा आवाज येईल। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचे पापड असे नक्की ट्राय करू शकता।